आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं आता मला लागला असता अंजली. तुला तुझ्या लग्नात हवी आहे ना मी, हा का नकोय? मॉम तू येशील लग्नात, पण लग्नात माझा नवरदेव येईल की नाही ते नाही माहित ना मला. काय बोलतेस तू? नाही तो येईल पण लग्नात आमचं लग्नही सुरू होईल, मंगलाष्टकही होतील. पण त्या मंगलाष्टकांच्या मध्ये माझा नवरा त्या गुरुजींना म्हणेल, गुरुजी माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मी तेवढी आटपून आलो. भारी कॉमेडी करते का तू? अगं मॉम कॉमेडी करते का मी? अगं काय माझा राग होता, मला चिडचिड होती, तुला कळत कसं नाहीये? उलट्याकडे मोज, उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6. उलटे सांगितलं होतं ग मी. असू दे, झालीस ना शांत? शांत हो बाया. आणि हे बघ, हे इकडे माहेरी असं चालेल, सगळं हे असं उडवा उडवी काय पसारा करून ठेवलाय. सासरी नाही चालत. आणि त्यात तुझं सासर, तिथे ती डेंजर बॉबकटवाली बाई आहे, ती हंटर घेऊन तयारच असेल. मग त्या हंटरवाल्या पंटरचं नाव मी नंतर बघून घेईन, पण आता मला देवांचा राग येतोय. यार असं कसं वागू शकतो तो माझ्याशी? तुला माहितीये मला किती इन्सल्टिंग फील झालं मॉम. अगं तुझं लग्न कुणाशी होणार आहे? एका श्रीमंत बिझनेसमनशी. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला नको लावून घेऊ ग माझी बाय. ही छोटी गोष्ट वाटते तुला? सेकंड टाइम वागल्या देवांचा समाजाशी. लास्ट टाइम आठवतंय ना, त्या सईला हॉस्पिटलमध्ये कुठली तरी व्हिडिओ व्हायरल केली होती, तिच्या मागे पळाला होता. आणि आता मीटिंगचं काम सांगून असं पळून गेला. ऐक आपल्याला लग्न कुणाशी करायचंय? एका श्रीमंत माणसाशी. त्याचं नाव काय आहे? देवांश जहागीरदार. तो काय तुझ्या वडिलांसारखा जय हरी विठ्ठल करत टाळ कुटत बसत नाही. तो कामाला जातो म्हणून त्याला पैसे मिळतात, मग त्या पैशाचा पाऊस त्याच्या घरात पडतो. तो पाऊस आपल्याला हवाय की नाही? हवाय ना? सगळं ठीक आहे मॉम, त्याला त्याचं काम इम्पॉर्टंट आहे, मला त्याचा पैसा इम्पॉर्टंट आहे. हा अगं पण मी त्याची होणारी बायको आहे ना मॉम, मला त्याने प्रायोरिटाईज केलं पाहिजे. मला नाही माहित. अगं हो, पण ते हळूहळू जरा त्याच्या. अगं बाई काय पडलं? अरे देवा, या दोघी मायले की ना माझं नुकसानच करणार आहेत. आई सगळं कोणाच मॉम नाही, जा तू पण मला सोडून जा, सगळेच मला सोडून जा, मी आपली बसते इथे एकटीच. ए बाई काय हो काय? अगो बाई ही बॅग पडली, केवढा आवाज आला आतमध्ये. हे बघा माणसं, काही तुटलं फुटलं तर तुमचंच कर्ज वाढेल, मग मला दोष देऊ नका, सांगून ठेवतीये. तरी मी सांगत होते, लेकीला नका पाठवू घराच्या बाहेर, नका पाठवू, पण पाठवली. आता ती घरात असती तर तुम्हाला सांगितली असती का मी ही कामं? आई अगं काय झालं? बापरे, पाय सुजलाय तुझा, खूप दुखतंय का आई? ठीक आहे. काय ठीक आहे? अगं तो पाय बघ किती सुजलाय. थांब मी क्रीम घेऊन आले. थांब. ठीक आहे ताई. आली आई, थांब. आई मी तुला किती वेळा सांगितलंय कामांना हात लावत जाऊ नकोस म्हणून. मग कोण करणार घरातली कामं? मी करे. मामी तुला माहितीये ना आईला दम्याचा त्रास आहे, का तिला कामं सांगतेस? मग हे बघ मी सगळी कामं करते ना नेहमी. तू करतेस? तू घरात असतेस का घरातली कामं करायला? सारखी तर हुंदडायला बाहेर जात असतेस हल्ली. हुंदडायला? मामी मी कामासाठी बाहेर गेले होते आणि परत ते काम करून आले सुद्धा. आणि मला सांग, या कामांची एवढी का घाई झाली तुला? घाईच आहे आता, कारण अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, सगळी लग्नाची तयारी करायची आहे. त्यामुळे अंजलीचं लग्न होईपर्यंत तू कुठेही बाहेर जायचं नाही. घरात बरीच कामं आहेत आता करण्यासाठी. नाही, आणि वंसनचा तर त्या कामांसाठी काही उपयोगच नाही हे सिद्धच झालंय. त्यामुळे तुझा तरी उपयोग व्हायला हवा.
तुला लग्नानंतर काय करायचं ते कर, काय कुठे फिरायचं तिकडे फिर, काय जॉब बिप करायचं सगळं कर, पण आता तू मला घरात हवीस. मामी, मी लग्नाची सगळी कामं करेन, पण अंजलीच्या लग्नाला नाही येणार मी. काय म्हणालीस? परत बोल. मी लग्नाला नाही येणार. का नाही येणार? हा, तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, मग यायला नको? लहानपणापासून या घरात वाढलीयस तू, आजपर्यंत या घरात जी काही पूजा झाली, कार्यक्रम झाले, त्याला होतीस ना, आणि इतकी वर्ष गेलेस ना या घरचं. मग आता बहिणीच्या लग्नाचं जेवण का नाही जेवायचं तुला? नाही, आणि नसेल जेवायचं ना, नको जेव, पण तिथं येऊन हॉलवर कामं करावीच लागतील तुला. आणि तुम्हा दोघी मायलेकींच्या का ग एवढं पोटात दुखतंय? माझ्या लेकीचं लग्न होतंय तर? नाही, मला माहिती आहे सई, देवांशचं लग्न अंजली बरोबर होतंय म्हटल्यावर तुला ते बघवणार नाहीये, पण नको बघू ना. डोळे बंद कर आणि उभी राहा एका कोपऱ्यात हॉलमध्ये, पण कामं करायला यावं लागेल. वंस, सांगा तुमच्या लेकीला, ही असली नसती नाटकं सहन नाही करणार मी. गुपचूप यायचं म्हणा लग्नाला. आली मोठी येणार नाही म्हणाला. ताई, आत येऊ का? कोण तुम्ही? आम्ही, अगं त्या माझ्या ओळखीच्या आहेत. ताई या ना प्लीज, या. चल बरं. निकिता, एक मिनिट. आई ते काढ ना. या बसा. ये निकिता, बस बसा. कशी आहेस तू? मी एकदम बरी आहे. हो ना, तुला असं पाहिल्यावर मला किती आनंद झाला ना, मी हे शब्दात नाही सांगू शकत. बरं तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन आले. आई, मी तुला म्हणाले होते ना की मी मध्ये हॉस्पिटलमध्ये गेले होते बघ, ती निकिता आजारी आहे, मदतीची गरज होती त्यांना. हो, ह्या त्याच दोघी आहेत. ताई, ही माझी आई आणि त्या मामी. हे घर माझंच आहे बरं का. सई मॅडम, आम्ही तुमचे आभार मानायला आलोय. तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला. तुम्ही आमच्या मदतीला धावलं नसतं ना, तर काय झालं असतं काय माहिती. बाळा, सई टीचरला चॉकलेट दे. सई टीचर, हे तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. यू मोस्ट वेलकम. आणि निकिता, मी काय लहान आहे का आता मला हे चॉकलेट देतेस? घे, तूच खा. नाही नाही, हे मी तुमच्यासाठी आणलंय. तुम्हीच आम्हाला शाळेत शिकवलं ना की कोणी आपल्याला मदत केली तर त्याला चॉकलेट देऊन थँक्यू म्हणायचं असतं. ताई, तुम्ही तुमच्या मुलीवर खूप चांगले संस्कार केलेत. ही माझी मुलगी तुमच्या समोर हसत खेळत दिसते ना, फक्त सई टीचरमुळे. ताई, तुम्ही मदत केली म्हणून निकिताच्या ऑपरेशनसाठी वेळेत पैसे मिळाले, आणि तेवढंच नाही तर नंतरचा सगळं खर्चही निघाला. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. खरंच. ताई, अहो हे काय करताय तुम्ही? आपल्यासाठी आपली निकिता बरी होणं खूप महत्वाचं होतं की नाही? आणि आता ती बरी सुद्धा झाली. आणि हो, तिने थँक्यू म्हणून मला हे चॉकलेट दिलंय ना, हे पुरेसं आहे माझ्यासाठी. हो बाई, ती पाया बिया पडण्याची नाटकं माझ्या घरात करू नका. आणि तुम्हाला पाय धरायचेच असतील ना, तर माझ्या जावयाचे जाऊन धरा. कारण खरं तर पैसे त्याने दिलेत आणि पैशानेच सगळं होतं, नाही का? ताई,
तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला इतकं चांगला जावई मिळाला. पण सई टीचरनी त्या दिवशी व्हिडिओ बनवला नसता तर साहेबांना कळलंच नसतं ना आमची अडचण काय ते. मला तर काही सुचत नव्हतं. ह्यानी डोकं लावलं म्हणून माझ्या लेकीचं ऑपरेशन नीट होऊ शकलं. निकिता बाळा, सई टीचरचं पाया पड. नाही बाळा, ताई याची काहीच गरज नाहीये. आज तिचा वाढदिवस आहे. जिच्यामुळे तिला जीवनदान मिळालं तिने तिचा पाया पडायला नको. आज तुझा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू टीचर. खूप मोठी आणि खूप शिक. गुड. चला ताई, आम्ही निघतो. हे घे बाळा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा. मामींच्या पण पड पाया. जा. असू दे असू दे, मोठी हो. चला ताई, निघतो हा आम्ही. बसा ना, चहा करते तुमच्यासाठी. नाही नाही नको, कामावर जायचंय ना. उशीर होत आहे. चला. हो, बाय बाय. बाय टीचर. बाय. आणि काळजी घ्या त्याची पण. हो. चल बाळा. बनसा, साखर काही स्वस्त झालीये का? थांबा, चहा करते. एवढी वाटीभर साखर दिली आणून. अगं वहिनी, तिचा वाढदिवस होता म्हणून मग हत्तीवरून वाटूया. आणि तू पण त्या बाईने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं म्हणून लगेच चढू नकोस. पडशील, आपटशील. तिला पण काय अक्कल आहे? आणि माझ्या जावयाने पैशाची मदत केली म्हणून तिच्या मुलीचं भलं झालं. नाही, सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येतं का? तिने केली असेल काय ती धावपळ, पण माझ्या जावयाने पैसेच दिले नसते तर काय झालं असतं का तिचं? आली आपली इकडे लगेच पाया पडायला. ते जाऊ दे. तू काय म्हणत होतीस मगाशी? लग्नाला येणार नाहीस का? हे बघ, मी अंजलीच्या लग्नाला नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? अच्छा अच्छा, देवांशचं अंजलीशी लग्न होतंय म्हणून. तुझं त्याच्याशी लग्न ठरलं असतं तर लचक्यात मुरडत आलीच असतीस ना लग्नाला. मामी प्लीज, हे बघ काहीही बोलू नकोस. तू लग्नाला का नाही येणार आहेस त्याचं खरं कारण सांग मला. कारण माझा या लग्नाशी काही संबंध नाहीये म्हणून नाही येऊ शकत. असं कसं संबंध नाही? मामे बहिणीचं लग्न आहे तुझ्या, सख्ख्या मामे बहिणीचं. हे बघ प्लीज, आपण वाद नको वाढवायला. मी लग्नाला नाही येणार हे माझं ठरलंय. त्यामुळे आता पुढे आणखी काही बोलण्यात अर्थ नाहीये. असं कसं बोलायचं नाही? बोलावं लागेल. आणि ए मी विचारत नाहीये तुला, मी सांगतेय तुला लग्नाला यावं लागेल. आणि वंच, हा पसारा कोण आवरणार आहे? आवरा, लेकीचा पुळका आहे ना, आवरा स्वतःच. आले आले. काय आले आले? पाहायला लागले ना तुझ्या. राहू दे कसं. नको ऐकू कधीच. हे बघ तुझ्यासाठी काय बनवलंय. ड्रायफ्रूट शिरा आवडीचा आहे की नाही तुझ्या? चला कर लवकर. भूक नाहीये आणि मूड पण नाहीये जानू. आय एम सो सॉरी. तुझ्या आवडीचा शिरा आहे. एक घास खाल्लास ना तर तुझा मूड असा ठीक होईल आणि सगळा फस्त पण करशील. चला. नाही खायचंय मला. कळत नाहीये का तुला की तुला पण ऐकायचं नाहीये आता माझं? तू सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी काय वागतोय काय बोलतोय मला सिरियसली कळत नाहीये. माझं डोकंच ठिकाण्यावर नाहीये जानू. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बरं, रिलॅक्स. बस इथे ये. काय झालंय? सगळं फिसकटलंय. काय फिसकटलं? मी सईला भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या लग्नाला नको येऊ म्हणून. काय असं सरळ सरळ सांगून टाकलंस? मग माझ्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन होतं का जानू? अरे मग तू इतकी घाई का केलीस?
ह्या विषयावर एकदा माझ्याशी बोलायचंच तरी. काय होणार आहे बोलून? तुला माहितीये ना, आईचं एकदा ठरलं. म्हणून तू इतक्या चांगल्या मुलीला दुखवलंस. नाहीस तू पण मलाच ब्लेम कर आता. मी तुला ब्लेम नाही करत आहे देवा, पण तिला वाईट वाटलं असेल ना. ऑब्व्हियसली खूप हर्ट झाल्यात त्या. एक तर इतकी गोड मुलगी आहे ती. देवा तू पण ना भैरवी ताईंची आणि सईची भेट घडवून आणलीसच का तू? त्या दोघी एकमेकींना भेटल्याच नसत्या ना तर हे प्रकरण इतकं वाढलंच नसतं. भैरवी ताईंना तिच्याबद्दल नेमका काय गैरसमज झालाय कोण जाणे बाई. नाहीतर त्या मुलीला नाव ठेवावं असा एकही गुण नाहीये तिच्यात. किती शहाणी आणि समजूतदार मुलगी आहे ती. नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावत असते. परवा हॉस्पिटलमध्ये बघितलंस ना, त्या मुलीला वाचवण्यासाठी काय काय केलं तिने. तिच्या हातात होते नव्हते ते सगळे प्रयत्न केले. आणि मला सांग ह्यात तिचा काय फायदा होता? सगळं माणुसकीसाठीच केलं ना तिने. आणि त्या मुलीला आपण काय दिलं? कसे वागलो तिच्याशी? तू तुझ्या बहिणीच्या लग्नात यायचं नाहीस असं सांगितलं तिला. आय नो हे सगळं बरोबर नाहीये, पण आई. अरे आपण भैरवी ताईंचं मन वळवलं असतं. तू ना थोडा वेळ द्यायला हवा होतास, सगळं नीट झालं असतं. जानू पण मी आत्ता काय करू ते सांग ना मला. आता विचारतोयस? हे सगळं बोलण्याआधी काही विचारलं नाहीस मला. आय एम सॉरी. आय नो माझं चुकलंय. आता माझी हेल्प कर, मला सांग मी काय करू. फोन कर तिला आणि माफी माग. का कॉल करताय मला? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. नक्का त्रास देऊ मला. मी नाही उचलणार फोन. सई, अगं फोन घे ना. केव्हाचा वाजतोय, बाहेर येतोय आवाज ऐकू. हा घे ना फोन. अच्छा, कणिक मळत होतीस होय? आई, पाय दुखतोय ना तुझा? अगं तुझ्या पायाला लागलंय, आराम कर ना. मी करते ना स्वयंपाक. का आलीयस तू? तू जा बरं, जा. आई ऐकत जा. हे बघ परत वाजतोय. आता झालंय ना सगळं कणकेचं काम. घे बरं फोन. आई ऐकत जा ना, तू जा ना. अगो बाई, देवांश आगेकरांचा फोन आहे. घे ना मग. काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल ग त्यांना. अगं कट का केला सई? सई काय झालंय? तुम्ही भेटलात तेव्हा तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? नाही. मग का अशी वागतेस? कारण माझ्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको ना, म्हणून असं वागते. फोन नाही उचलत ती. नाहीच उचलणार. रागवली असेल ना ती. पण तिला आत्ता कळायला हवं ना. मी फोन करतोय ना माफी मागायला, तर मग फोन उचलायचा ना. पण तिला तुझ्याशी आत्ता नसेल बोलायचं तर? तिच्या मनाला एखादी गोष्ट लागली असेल तर तिला रागवायचा पण हक्क नाहीये की काय? ऑफकोर्स आहे. बरं मला सांग, मी काय करू आता? शोध काहीतरी मार्ग. मैत्रीण मानतोस ना तिला, मग मैत्रिणीला जसं दुखावलंस तसं तिला म्हणावंही. कठीण आहे. मिस्टर देवांश जहागीरदार, मोठे मोठे डील्स क्रॅक करताना तुम्ही, मग हा प्रश्न पण तुम्हीच सोडवा आता. देवा, आता लग्न होणार आहे तुझं. आणि तुझ्या लग्नात भैरवी ताईंनी असायलाच हवं की नाही? तसं सईनी पण असायला हवं. अरे तिच्या बहिणीचं लग्न आहे आणि तिने तिच्या बहिणीच्या लग्नात असणं हा तिचा हक्क आहे की नाही? आणि कुणालाही नाराज करून आपल्याला हे मंगल कार्य करायचंच नाही. माझ्या देवांशच्या लग्नात सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळायला हव्यात. आणि सई सारख्या चांगल्या मुलीच्या शुभेच्छा जर तुझ्या पाठीशी असतील ना देवांश,
तर तुझा संसार नक्की सुखाचा होईल. तेव्हा जोपर्यंत तू त्या गोड मुलीची समजूत काढून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आणत नाहीस, तोपर्यंत तुला गोड खायला मिळणार नाही. कळलं? कळलं. सई, ए सई, मला काय झालं ते खरं सांग बरं. हे बघ, तुम्ही दोघं भेटलात तेव्हा तुमच्यात वाद वगैरे झालाय का? नाही. हे बघ, मला सांग, तू आता त्यांचा फोन उचलत नाहीयेस आणि मगाशी मामीला काय सांगत होती? अंजलीच्या लग्नाला येणार नाही म्हणून. काय झालं बाळा? खरं तेच बोलते मी नाही अंजलीच्या लग्नाला येऊ शकत. आई ऐक ना, तू प्लीज जा ना, आराम कर, तुझ्या पायाला लागलंय. का ऐकत नाहीये? पाय सुजलाय ना तुझा. प्लीज जा, प्लीज.